नमस्कार मित्रांनो, आय एम दाऊ आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गुजरात डे 3 च्या पार्ट 2 मध्ये. द्वारकेवरून आपण आलो आहोत नागेश्वर मंदिराकडे. मित्रांनो, नागेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असं म्हणतात. दारुका नावाचा एक राक्षस होता आणि त्याने शिवभक्तांना कैद केले. मग शिवभक्त सुप्रिया यांनी शिवची प्रार्थना केली आणि भगवान शिव इथं प्रकट झाले आणि त्यांनी दारुकाचा वध केला आणि इथे नागेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले. मित्रांनो, नागेश्वर वरून आपण आलो बेट द्वारकेला. इथं पहिले आपण पाहिलं सोने की द्वारका असं म्हणतात. श्रीकृष्ण यांची द्वारका सोन्याची होती आणि त्याचं निर्माण भगवान विश्वकर्मा यांनी केलं होतं आणि ही सोन्याची द्वारका समुद्राखाली बुडाली. बेट द्वारका हे भगवान श्रीकृष्ण यांचं वास्तव स्थान मानलं जातं. मग आम्ही घेतलं मंदिराचं दर्शन. मंदिरात मोबाईल अलाउड नाहीये असं मानलं जातं की इथं सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट झाली होती. मग आम्ही निघालो हनुमान दांडी मंदिराकडे. येथे हनुमानजी आणि त्यांचे पुत्र मकर ध्वज यांची कथा सांगितली जाते. मग दर्शन घेऊन आम्ही निघालो पार्किंग कडे. मग गाडी घेतली आणि परत आम्ही मुक्कामाला गेलो द्वारकेला. रस्त्यात आम्ही भडकेश्वर महादेव मंदिरचं दर्शन घेतलं. खूप शांतता आणि पाण्याच्या लाटाचा आवाज येत होता. आजसाठी एवढंच. भेटूयात आपण आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा.